मुलांना काय कळतो असं आपण नेहमी त्यांना म्हणतो. हो, पण लहान मुलांना बरंच काही जास्त कळतं बरं का. तर अशी दोन छोटी छोटी बाळं आता आपल्याकडे येणार आहेत. बघूयात त्यांचे काय विचार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी टीम मधून मंगेश देसाई आणि शर्मिष्ठा राऊत. माझ्या ताकद नाही. मंगेश काकाचं वाक्य आहे फू बाई फू मधलं. मग मी मंगेश काकाचा खूप मोठा फॅन आहे. तुझं नाव काय आहे? आजी म्हणत होती की माझं नाव अन्नपूर्णा ठेवायचंय. करून टाक करून टाक करून टाक करून टाक. असं दाबून ठेवायची नसते. हा, आपण कुठेही केलं तरी चालेल. म्हणून मला घलबल करायला खूप आवडते. आणि मी पुण्याचा आहे ना, पुण्याचा. मग पुणे तिथे काय धुणे. मला ना एक शंका आहे. काय ग? तुझ्या गालालाही दाली कशी काय? ही दालीला काय वेली लव आहे लव. माझ्या आई बाबांचं लव गालावर उठलंय. ही तुला ताई दादा आहे ना. मला एक मोठा दादा आहे दुसरीला. म्हणजे अजून तसंच होताच आहे. नाही काय 14 वर्षाचा 14 इयर्स. 14 वर्षाचा दुसरी. मग काय, तो फोनवर बोलत असताना मी ऐकलंय. तो कोणाला तरी म्हणत होता तू फक्त हो म्हण, मी पहिलीला सोडतो. आता पहिलीला सोडणार म्हणजे दुसरीलाच ना. तुला पण आहे कोणी ताई दादा? नाही, मी एकटीच आहे. आय एम वन अँड ओनली. मज्जा बाबा तुमची. माझी मावशी की नाही ती प्रेग्नंट आहे. मला का आनंद होतो एवढा. कॉंग्रॅच्युलेशन्स. माझी मावशी प्रेग्नंट आहे, मी नाही. तुझ्या मावशीला सांग ना माझ्या तर्फे काँग्रेस. ती येते बघ, तिला तू सांग. अय्या किती छान आहे. हा कोण आहे दुधला गब्बू? काय म्हणाली? कोण आहे हा दुधला गब्बू? गब्बूस गप्पस. मी गब्बू आहे. मी अनिरुद्ध जोशी, सदाशिव पेठ. पुणे. पुणे नाही, सदाशिव पेठ. पुणे नंतर. पण सदाशिव पेठ आणि पुणे याच्यामध्ये काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे. ढेकूण आणि गरुडात जो फरक असतो तो. आम्ही पत्ता लिहिताना सुद्धा आधी सदाशिव पेठ मग लिहितो पुणे 30. बघ पुणे 30 आहेत, सदाशिव पेठ एकच आहे. बरोबर बरोबर. पण मला सांग, पेठा कशा असतात? ते मला पण माहिती नाही बाबा. पण माझे आजोबा आहेत ना, आजोबा ते नित्य नियमाने सगळ्या पेठेत जातात. सोमवारी सोमवार पेठ, शंकराचं दर्शन, मंगळवारी मंगळवार पेठ, गणपती बाप्पाचं दर्शन, आणि बुधवारी बुधवार म्हणून आठवलं, दर बुधवारी फुबळ फुका नसतं. वा मंग्या, बहुत अच्छे. हा, कारण ते सोमवार मंगळवार असतं. बुधवारी बुगुशू असतं. मला ते खूप बुगुशी वाटतं. ते तुमच्या घरी पण बघतात बुधवारी? हो, आमच्या घरी ना माझे बाबा रोज रात्री पिक्चर बघतात लॅपटॉपवर. हो, कुठला? हो, लहान मुलांचा. आपल्यापेक्षा छोट्या मुलांचा? हो, आपल्यापेक्षा लहान मुलं असतात तिथे. आपण तरी खूप कपडे घातलेत, पण त्यांनी तर कपडेच घातले नसतात. अरे बापले, म्हणजे न्यूल बॉर्न बेबी. बोलो बोले बोलो बोले बोलो बोले. हे तुला माहितीये मी कधी बॉर्न झालो ते?
ही नाही, तुझा हॅपी बर्थडे टू यू कधी असतो? माझा हॅपी बर्थडे टू यू 14 नोव्हेंबरला. अय्या बालबी, म्हणून तर एवढे बाल आहे. तुला माहितीये 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने माझे आई बाबा भेटले. माझ्या आईचा पाय घसरला, बाबा तिला पकडायला गेले तेही पडले, तिच्या प्रेमात पडले. अहो रोमॅन्टिक. मग पुले काय घसल्याची सवय झाली. मग दुसरी भेट 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. अहो रोमॅन्टिक. मग पुले देवाघरची मुले. मी झालो 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर. काय झालं, काही गलबल वाटते हिला? हो, म्हणजे तुझा हॅपी बर्थडे टू यू 14 नोव्हेंबर. तर मग तुझ्या आई बाबांचं लग्न कधी झालं? मला वाटलंच तू असं विचारणार. मुंबईची ना तू चाबरी. सांगतो आईला ना तिची चूक लक्षात आली. 1 एप्रिलला बाबांनी तिला एप्रिल फुल केलं. आधी बाबा आईच्या मागे लागले होते, नंतर आई बाबांच्या मागे लागली. लग्न कला लग्न झालं. सो रोमॅन्टिक. हे पण तू बोबला का नाही बोलत? मी कसा बोबडा बोलणार? मी पुण्याचा आहे. ठीक आहे, मग मी सुद्धा आता शुद्ध बोलणार. तू कितीही शुद्ध बोललीस तरी आमच्या समोर तू बोबडीच वाटणार. कारण मी पुण्याचा आहे. तू म्हणलंस आणि मी म्हणलं तरी मीच शुद्ध बोललो. कारण मी पुण्याचा आहे. जा पटकन जाऊन तिकडे जा. ओके, तू व्हॉट्सअपवर आहेस? हाय. कोणाला सांगू नको. मी तुला ना न्यूबॉर्न बेबीचे व्हिडिओ पाठवतो. वा जोरदार काय झाल्या पाहिजेत या छोट्या का मोठ्या मुलांसाठी मला माहिती नाही. बघूया तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला परीक्षकांना? सर, गेले 2-3 आठवडे आम्ही जो मंगेश शोधत होतो आणि जो आम्हाला इकडे सापडत नव्हता, मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आज पुन्हा आम्हाला तोच मंगेश या मंचावर बघायला मिळाला. शर्मिष्ठा, खूप गोड दिसतेस तू या बेबी गेटअप मध्ये आणि खूप छान साथ दिलीस तू मंगेशची. आता थांबू नका. इथून पुढे नवीन प्रयोग, नवीन आता मला वाटतं तो सूर करेक्ट सापडलाय तुम्हाला दोघांना ऍज अ टीम. तर मेक द मोस्ट ऑफ इट आणि आम्हाला असेच छान परफॉर्मन्सेस दाखवत राहा. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. थँक्यू. वा मागचं पूर्ण श्रेय गणेश पंडितला आहे. एक्झॅक्टली. कारण मागचे 3ही एपिसोड जे आहेत ते आम्ही येत होतो आणि शून्यावरच आउट होत होतो. पण कदाचित मग गणेशला असं वाटलं असेल की आपण जरा काहीतरी यांना 10-12 टन पर्यंत पोहोचवूया. त्याने एक सुंदर स्क्रिप्ट आमच्या हातात दिलं आणि ते वर्कआउट त्यांनी करून घेतलेलं. नाही खूप छान गणेश. गॉड ब्लेस. मला वाटतं की या निमित्ताने आपण एकदा सगळेच आपल्या क्रिएटिव्ह टीमसाठी जोरदार टाळ्या वाजूया. कारण ही पडद्यामागची माणसं आहेत आणि ते तिथे खूप मेहनत करतात, म्हणून इथे आपण इतके छान परफॉर्मन्सेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम करत असतो. सो गॉड ब्लेस आवर क्रिएटिव्ह टीम आणि गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. थँक्यू. अश्विनी मॅम, खूप क्यूट दिसतात दोघं जण, छोटी बाळं. आणि मंगेश, लाईक ही सेड, यू आर बॅक. आय एम सो हॅपी. आणि आता ह्याच्या पुढे थांबायचं नाही. शर्मिष्ठा, असंच त्याचा साथ दे. तुम्ही दोघा जणांची केमिस्ट्री अशीच दिसू दे आणि खूप असे सुंदर ऍक्ट्स आम्हाला बघायला मिळू देत. थँक्यू सो मच. थँक्यू. हो, तर परीक्षकांनी सांगितलं की आता थांबू नका, पण 2 मिनिटं थांबा. बघूयात गुण किती मिळतात. स्वप्नील सर, किती गुण? यातला अर्धा मार्क मंगेशच्या त्या एका रिॲक्शन साठी एक्स्ट्रा. 9.5. वा. आणि अश्विनी मॅम 9.5. अर्धा मार्क बुधवार पेठेसाठी म्युझिशियन. 19 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या. तुम्ही बसू शकता.